रामरायाचं नवरात्र सुरू आहे. पाडवा ते रामनवमी आणि हनुमान जयंती तसा कार्यक्रम अक्षय तृतीयेपर्यंत चालू असतो. परंतु त्याच्यात हे 15 दिवस अतिशय पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये आपण खूप आनंदोत्सव यामध्ये घेत असतो. रामरायाचं नवरात्र असल्यामुळे रामरायाची गाणी गावी अशी थोडीशी मनात विचार होता, पण फक्त रामाची गाणी घेतली तर बाकीचे देव रागाला नको. पण प्रत्येक देवतांच्या मध्ये थोडीशी एक अभंग प्रत्येक देवतांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं हे गणेशाचं घ्यायचं होतं, पण तो आज त्यांनी एक विनंती केली की तुम्ही ते नेहमी सुंदर ते गाणं ज्या पद्धतीने म्हणतात ते मला रेकॉर्ड करून घ्यायचंय, ते मला ऐकायचंय, ते मला अजून कोणाला शिकवायचंय, तर ते गाणं तुम्ही कृपया घ्या अशी त्यांनी मला विनंती केली. तर सुरुवातीला आपण गणेशाचं वंदन करून तो रूपाचा अभंग आहे. कुठल्याही भजनी मंडळामध्ये पंचपदी झाल्यानंतर रूपाचा अभंग असतो, त्या ध्यानाचा अभंग असतो, संतपर अभंग असतो, अशी त्याची पद्धत आहे. त्याप्रमाणे गजाननाला आपण वंदन करूया आणि त्या गाण्याकडे मी बघतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जितेनाथतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. गुरु थोर महा देव थोर महा. नमस्कार आधी कोणाचे करा मज भासते सद्गुरु थोर आहे. त्यांच्या प्रसादे प्रभुराज पाहे. मंगलमूर्ती मोरया प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करपतेवरी ठेवोनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करपतेवरी ठेवोनिया. तुळशीया Go, go.